पारधी येथील साईबाबा मंदिराच्या भक्त निवासाचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी। साईबाबा मंदिराच्या परिसरात भक्त निवासाचे बांधकाम सुरू असून या कामादरम्यान स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद माजी सदस्य प्रताप पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना तत्काळ बाहेर काढून रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू होते। नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पारधी येथे साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या भक्त निवास या बांधकामाच्या ठिकाणी इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दुर्घटनेत स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली दबून 7 कामगार जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढत मदतकार्य केले। जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। या दरम्यान घटनेत कामगार हे जखमी झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रतापराव पाटील यांनी दिली आहे। पहा सविस्तर वृत्तांत। तात्काळ आपण प्रशासनाशी बोलून हॉस्पिटल प्रशासनाशी बोलून त्या जीवितांना मुक्का मार असेल जे असेल त्याच्यावर ट्रीटमेंट लवकरच सुरू होईल। आता आपण ॲम्ब्युलन्समध्ये जळगाव सिव्हिलला रवाना केलं। कसलं कन्स्ट्रक्शन बांधकाम कसलं झालं? हे भक्त निवास चाललं आहे, शासकीय काम चाललं आहे साईबाबा मंदिराचं। त्याचं काम चालू असताना हा अनर्थ या ठिकाणी झाला। साईबाबाच्या कृपेने काही दुर्दैवी घटना झाली नाही आणि या ठिकाणी जे जखमी आहेत, काही गंभीर जखमी याच्यात नाही आहे, किरकोळ जखमी आहेत, त्यांना लवकरच रुग्णालयात या ठिकाणी पोहोचवण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे। हो।